श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यामधून आलेले काही महिला भाविक आपल्यासोबत आहेत। ते आपल्याला एक अभंगातून ज्ञानेश्वराबद्दल, माऊलींबद्दल, विठ्ठलाबद्दल असलेले प्रेम व्यक्त करणार आहेत। म्हणा बरं एक अभंग तुम्ही। देव इंद्रायणी कांबला, देव इंद्रायणी कांबला, पंढरीचा पांडुरंग आळंदीसी आला, पंढरीचा पांडुरंग आळंदीसी आला। भक्ती भावाने एक रूप झाला, भक्ती भावाने एक रूप झाला। देव इंद्रायणी कांबला, देव इंद्रायणी कांबला। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। देव इंद्रायणी कांबला, देव इंद्रायणी कांबला। मने मुक्ताबाई चमत्कार झाला, मने मुक्ताबाई चमत्कार झाला। समाधी घेतात तर तरला, समाधी घेतात तर तरला। देव इंद्रायणी कांबला, देव इंद्रायणी कांबला, इंद्रायणी कांबला। नक्कीच महिलांनी आपली अभंगातून भक्ती दाखवलेली आहे। कुठून आलात आपण आणि कधीपासून निघालात? आम्ही संभाजी नगरमधून येले, कालपासून येले। मग आता रात्री तिथे थांबलो होतो आम्ही, खूप पाऊस होता तर महादेवाच्या मंदिरात थांबलो आम्ही। मग रात्री सकाळी आलो आम्ही आळंदीमध्ये। आता पालखी सोहळा तर कमी वारकऱ्यांच्या होणार आहे, मग तुम्ही कसं जाणार आहात? आम्ही दिंडी आहे ना आमची, मग दिंडी सोबत जाणार ना आम्ही। माऊली निघल्यावर, माऊली निघली का मग आम्ही जाणार, आमची दिंडी इथूनच। पण लोकांना असं आवाहन केलेलं आहे की सर्व वारकऱ्यांनी पुण्यामधून दिंडीमध्ये सामील व्हायचं, मग तुमचं कसं? नाही, आमचं मत बरोबर आहे, तसंच आहे। आमच्या गावाकडचे लोक येणार आहे, त्यांना पण आम्ही सांगितलं तुम्ही पुण्यामध्ये या, इथं आळंदीमध्ये येऊ नका, इथं खूप इंद्रायणीचं पाणी वाढलेलं आहे। नक्कीच इंद्रायणीचे पाणी खूप वाढलेलं आहे, त्यामुळं भाविकांची मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे। तरी महिला भाविकांमधला उत्साह कमी नाही आहे, तो द्विगुणित होत आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, आळंदी, पुणे।